आज आपण उपासाची लाल भोपळ्याची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हा लाल भोपळा आहे तो आपण आता भाजीसाठी घ्यायचा आहे। तर त्याच्यावरचा हा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊया। त्यानंतर हा भाग पण आपण कट करून घ्यायचा आहे त्याच्यावरचा। मी तुम्हाला हे दाखवते पहिले सगळं कट करून, मग आपण त्याचे पाहिजे त्या आकारामध्ये खाप करू शकतो। हे पहा, असं सगळं हे वरचं काढून घ्यायचं। अशा प्रकारे आता आपण ह्याच्यावरचं हे पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे काप करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आता आपण ह्याचे खाप करून घेऊया छोटे। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता। हे बघा, असे छोटे छोटे खाप करून घेतले तर ते वाफेवर पटकन शिजतं। यामध्ये काही पाणी टाकायची गरज नाही आहे, आपण हे वाफेवरच शिजवून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। ह्यामध्ये थोडं जिरं टाकू आपण। तुम्ही जर उपासाला जिरं खात असाल तर तुम्ही टाकू शकता, जर नसेल खात तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। जिरं आता व्यवस्थित तडतडलं आहे। आता आपण त्यामध्ये लाल मिरची टाकून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। आता हे भोपळ्याचे काप जे आपण कापले होते ते टाकून घेऊया। 2 मिनिटं ते परतून घेऊया। त्यामध्ये आता मीठ टाकू आपण। तिखट तुम्ही आवडीनुसार करू शकता। तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी ह्यामध्ये हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता। आणि 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा भाजलेला, शेंगदाणे भाजून जे आपण कूट केलेला आहे तो टाकून घ्यायचा। आता हे एकजीव करू। आता हे वाफेवरच 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेऊया। आता हे बघा, आता 5 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी किती व्यवस्थित आता शिजली आहे बघा, तुम्ही बघू शकता। भोपळा एकदम व्यवस्थित वाफेवर ही भाजी लगेच होते। अशा प्रकारे आपली उपासाची लाल भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे।